परीक्षेला फक्त 24 तास उरलेत आणि साहजिकच प्रेशर वाढत चालले, हो ना? पण अजिबात काळजी करू नका. पुढच्या काही मिनिटात आपण या दडपणाला एका जबरदस्त ॲक्शन प्लॅनमध्ये बदलणार आहोत. एक असा प्लॅन जो आपला आत्मविश्वास नक्की वाढवेल. हो, हीच ती वेळ आहे. हृदयाची धडधड वाढते आणि एकच प्रश्न सतत डोक्यात फिरत राहतो. एवढ्या कमी वेळात हे सगळं कसं होणार? आणि इथेच आपण सगळ्यात मोठा बदल करणार आहोत. घाबरून फक्त पानांच्या पानं उलटण्याऐवजी आपण एक स्मार्ट आणि जबरदस्त स्ट्रॅटेजी वापरणार आहोत. कारण ही वेळ फक्त अभ्यास करण्याची नाही, तर हुशारीने अभ्यास करण्याची आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या फायनल गेम प्लॅनने. पुढचे 24 तास कसे वापरायचे याचा हा एक अतिशय स्पष्ट आराखडा आहे. आपल्या दिवसाची रचना साधारणपणे अशी असेल. सकाळी लवकर उठण्यापासून ते रात्री शांत झोपण्यापर्यंत प्रत्येक टप्प्याला एक खास उद्देश आहे. खरं तर हीच आपल्या विजयाची ब्ल्यूप्रिंट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा किती तास अभ्यास केला यापेक्षा काय अभ्यास केला हे खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. सगळं वाचण्याच्या नादात महत्त्वाचं काहीच लक्षात राहत नाही. त्यामुळे आता आपण प्राधान्यक्रम ठरवूया. तर मग महत्त्वाचं काय आहे हे कसं ठरवायचं? सोप्पं आहे. सगळ्यात आधी जुन्या प्रश्नपत्रिका बघा, कारण जवळपास 60 ते 70% प्रश्न त्याच पॅटर्नचे असतात. ज्या टॉपिक्सना जास्त मार्क आहेत आणि जे आपल्याला थोडे कठीण वाटतात त्यांच्यावर आपला 80% वेळ आणि एनर्जी लावा. याला म्हणतात स्मार्ट वर्क. म्हणतात ना, दिवसाची सुरुवात चांगली झाली की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. त्यामुळे सकाळ जिंकणं हे आपलं पहिलं टार्गेट आहे. आपली सकाळची सुरुवात 3 सोप्या टप्प्यांत होईल. पहिलं, सकाळी लवकर उठून थोडा हलका व्यायाम करा. यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो आणि तो एकदम फ्रेश होतो. दुसरं, चांगला नाश्ता करा, कारण आपला मेंदू चालतो ग्लुकोजवर. आणि तिसरं, अभ्यासाला बसण्यापूर्वी महत्त्वाच्या सूत्रांवर फक्त एकदा नजर टाका. याला कॉग्निटिव्ह प्रायमिंग असं म्हणतात. म्हणजे काय, तर आपण आपल्या मेंदूला सिग्नल देतो की चला तयार व्हा, आता याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. ओके, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे खरी लढाई जिंकली जाणार आहे. चला, अभ्यासाची काही सगळ्यात प्रभावी तंत्र बघूया. फक्त पुस्तक समोर ठेवून पानांच्या पानं वाचत राहणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. याला म्हणतात पॅसिव्ह लर्निंग. या उलट ॲक्टिव्ह रिकॉल करा. म्हणजे काय, तर वाचलेलं आठवण्याचा प्रयत्न करणं. हे 2 ते 3 पट जास्त प्रभावी आहे. प्रत्येक पॅराग्राफनंतर थांबा, पुस्तक बंद करा आणि स्वतःला विचारा, मी आत्ता काय वाचलं? असं केल्याने माहिती थेट मेंदूत पक्की बसते. आणि ह्यासाठी एक जबरदस्त टेक्निक आहे, जे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमन यांनी दिलंय. त्यांचं म्हणणं अगदी साधं होतं. कोणतीही गोष्ट जर तुम्ही एखाद्या लहान मुलाला सोप्या भाषेत समजावून सांगू शकत नसाल, तर ती तुम्हाला स्वतःलाच नीट समजलेली नाही. हीच या तंत्राची गुरुकिल्ली आहे. हे तंत्र वापरायचं कसं? अगदी सोपं. एक कोरा कागद घ्या, त्यावर टॉपिकचं नाव लिहा. आता तो टॉपिक कुणाला तरी शिकवत आहात असं समजून मोठ्याने समजावून सांगा. जिथे तुम्ही अडखळाल किंवा अवघड शब्द वापराल, समजा तिथेच तुमची समज कमी आहे. मग काय, नोट्स बघा, ती उणीव भरून काढा आणि पुन्हा एकदा सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करा. बघा, ती संकल्पना कायमची लक्षात राहील. हीच गोष्ट सूत्रांना म्हणजे फॉर्म्युल्यांनाही लागू होते. सूत्र फक्त पाठ करू नका, ती कशी तयार झाली, त्याच्यामागचा लॉजिक काय आहे हे समजून घ्या. याला फर्स्ट प्रिन्सिपल्समधनं शिकणं म्हणतात. आणि असं केल्याने परीक्षेच्या ऐन दबावाखाली ते सूत्र आठवण्याची शक्यता तब्बल 4 पटीने वाढते. एक धक्कादायक सत्य सांगतो. आपण कोणतीही नवीन गोष्ट शिकल्यानंतर फक्त 24 तासात त्यातली तब्बल 70% माहिती विसरून जातो, जर तिची उजळणी केली नाही तर. पण घाबरू नका, यावर एक अगदी सोपा आणि वैज्ञानिक उपाय आहे. या उपायाला म्हणतात स्पेस्ड रिपिटिशन. म्हणजे शिकलेली गोष्ट थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पुन्हा वाचली की ती दीर्घकाळ लक्षात राहते. परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही शिकल्यानंतर 1 तासाने, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी अशी रिव्हिजन करणं खूप जास्त फायद्याचं ठरतं. माहिती वेगाने ग्रहण करण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी डायग्राम्स, फ्लोचार्ट्स आणि माइंड मॅप्सचा नक्की वापर करा. खरं तर एक चांगली आकृती संपूर्ण पानभर लिहिलेल्या उत्तरापेक्षा जास्त प्रभावी ठरू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी एका पानावर उतरवून एक चीट शीट किंवा समरी शीट बनवा, जी परीक्षेच्या आधी फक्त काही मिनिटात वाचून काढता येईल. बरं, आपण अभ्यासाबद्दल खूप बोललो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्रांती आणि झोप ही चैन नाही, तर उत्तम कामगिरीसाठी एक आवश्यक रणनीती आहे. आपल्या दिवसाचं गणित एकदम साधं आहे. जवळपास 33% वेळ म्हणजे 8 तास अभ्यासासाठी, तर साधारण 29% वेळ म्हणजे 7 तास झोपेसाठी.
एक संतुलित दिनचर्याच आपल्याला परीक्षेच्या दिवशी फ्रेश ठेवेल. नुसता अभ्यास नाही. एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी पोमोडोरो टेक्निक वापरा. 40-45 मिनिटे पूर्ण लक्ष केंद्रित करून अभ्यास करा आणि मग 5-10 मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या. पण एक अट आहे, त्या 45 मिनिटात मोबाईल आणि सोशल मीडिया पूर्णपणे बंद. 0 डिस्टर्बन्स. रात्रभर जागरण करणं किती मोठी चूक आहे हे आकडेवारीच सांगते. पुरेशी झोप न घेतल्यास शिकण्याची आणि आठवण्याची क्षमता तब्बल 40% कमी होऊ शकते. म्हणजे रात्रभर जागून केलेला अभ्यास जवळजवळ वायाच जातो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. झोप ही केवळ विश्रांती नाहीये. याच वेळेत आपला मेंदू दिवसभरात शिकलेली सगळी माहिती पक्की करतो आणि तिला लाँग टर्म मेमरीमध्ये पाठवतो. त्यामुळे पुरेशी आणि शांत झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आता तो अंतिम क्षण, परीक्षेचा हॉल. पहिल्याच प्रश्नावर अडकू नका. सोपे प्रश्न आधी सोडवून आत्मविश्वास वाढवा. एखादा कठीण प्रश्न दिसला तर त्याला सोडून पुढे जा आणि शेवटी परत या. आणि हो, उत्तरांमध्ये जिथे कुठे शक्य असेल तिथे डायग्रॅम नक्की काढा. त्याने खूप फरक पडतो. थोडक्यात सांगायचं तर, तयारी करा पूर्ण तीव्रतेने, विश्रांती घ्या एका विशिष्ट हेतूने आणि परीक्षेला सामोरे जा पूर्ण आत्मविश्वासाने. आपले 24 तास आता सुरू होत आहेत. मग पहिली सल काय असणार?